आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अधिकृत नगराध्यक्षपदाचा ॲडव्होकेट सांगळे यांनी फॉर्म भरलेला आहे। त्याच्यानंतर आमचे खाली 4च कॅन्डिडेट आहेत। त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये आबासाहेब कदम, त्याच्यानंतर 3 मध्ये शिवाजी रघुनाथ मुसमाडे आणि 5 मध्ये माझा स्वतः संतोष एकनाथ चोळके, 7 मध्ये बाळासाहेब पडागळे यांचे फॉर्म आम्ही अधिकृत EB फॉर्मवर वंचित बहुजन आघाडीच्या भरलेले आहेत। त्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवण्याचं कारण की या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये या जातीवादी पक्षांना आम्ही दूर ठेवण्याकरता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इथं पॅनल लावण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आमचे उमेदवार काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, उबाटा गट यांनी हे उमेदवार पळवलेले आहेत। आमचे जवळजवळ 9 प्रभागामध्ये उमेदवार पूर्ण झाले होते, परंतु पैशाचा आमिष दाखवून, पूर्ण खर्च करण्याचा आमिष दाखवून हे उमेदवार पळवलेले आहेत। आणि ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये वातावरण यांनी टाईट केलं होतं, म्हणजे हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, हे सगळे मिलीभगत आहे। आणि यांनी ज्यावेळेस वातावरण टाईट केलं होतं त्यावेळेस फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीनंच येथील मुस्लिम असेल, बौद्ध असेल, ख्रिश्चन असेल, आदिवासी असेल ह्या लोकांना सहकार्य केलेलं आहे, त्यांच्या मदतीला धावून गेलेली। त्यामुळे मतदारांना माझी विनंती आहे, आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रसाद सांगळे यांना भरघोस मताने निवडून देऊन आमचे जे खाली 4 कॅन्डिडेट आहेत त्यांना निवडून द्यावे ही विनंती करतो आणि थांबतो।